चला तर मंडळी, आज आपण अगदी छान असा चटपटीत कांदा आणि बेसन पिठापासूनचं स्टफिंग आणि त्या स्टफिंगपासूनचा पराठा कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघणार आहोत। हा दह्यासोबत खायला अतिशय उत्तम लागतो किंवा चटणीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता। तर त्यासाठी पॅनवरती तेल गरम करून घ्यायचं आहे। 2 चमचे तेल घातलं आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी संपूर्ण तडतडू द्यायची आहे। यानंतर बारीक चिरून घेतलेले 2 कांदे घेतले, अगदी बारीक चिरून घेतले। त्याचमध्ये आता वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूणाची पेस्ट घालून घ्यायची। 1 चमचा हळद घालायचं आहे। संपूर्ण कांदा असा हलकासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 चमचा कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे। कस्तुरी मेथी घातल्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। लाल मिरची पावडर घातल्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कांदा अगदी मऊसूत असा त्याचं मॉइश्चर कमी होईल इतकं असं परतून घ्यायचं आहे। याचमध्ये आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने आणि आता 1 चमचा हा पराठ्याचा मसाला मी बनवून घेतला होता, तो 1 चमचा मी यामध्ये घालून घेतलेला आहे। आणि संपूर्ण कांदाचं मॉइश्चर कमी झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थित खुरपूस असं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि आता यामध्येच 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा साखर घालून घ्यायची। आपलं स्टफिंग तयार। आता इथे एक अर्धा बाउल पाणी घेतलं आहे। यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आहे। मीठ घातल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि गव्हाचं पीठ घालून छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। डो तयार करून घ्यायचा आहे। तेलाने छान असा मऊ असा मळून घ्यायचा आहे। आता ह्याचे थोडीशी लाटी लाटून घ्यायची आणि यामध्ये या पद्धतीने 2 चमचा घालून स्टफिंग करून अशी या छान प्रकारे पुरणपोळी ज्या पद्धतीने करतो तसं लाटून घ्यायचे पराठे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने एक छोटीशी लाटी घ्यायची, ती थोडीशी लाटून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये स्टफिंग असं या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने भरून असं मुडपून घ्यायचं आहे आणि छान संपूर्ण स्टफिंग पॅक करून या पद्धतीने लाटी बनवून घ्यायची आणि हे लाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने हे संपूर्ण पराठे ह्या पद्धतीनेच आपल्याला लाटून घ्यायचे आहे। आणि इकडे तवा गरम करून घ्यायचा आहे। तवा गरम करून घेतल्यानंतर सुरुवातीला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पराठे चिटकू नाही। आणि हा पहिला पराठा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। त्यानंतरचे पराठे भाजताना सुरुवातीला तेल न लावता डायरेक्ट आपण भाजून घ्यायचे। तो छान टम्म फुगला की नंतर त्याला तेल लावायचं आहे। ह्या रेसिपीचा व्हिडिओ संपूर्ण चॅनलवरती आहे, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ बघा। आणि अशाच नवीन रेसिपीचे व्हिडिओ रोज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर ह्या पद्धतीने संपूर्ण असा फुगला की तेल लावून घ्यायचं आहे। धन्यवाद।